अरे बाबा डॉक्टरच्या आयुष्यात तिथं डॉक्टर अशोक पवार बोलले आता त्यांनी डॉक्टरांच्या समस्या सांगितल्या. मार्केटमध्ये पावती मिळते ना मिळते मला माहित नाही. डॉक्टर साहेब तुम्ही जीएसटी सगळीकडेच लावता पण डॉक्टरला कधी ना कधी समाज पावती देतो बरं काय. अरे यांनी माझा जीव वाचवला याचं काम केलं. मी तुम्हाला एक अभिमानाने सांगायला की हा शेतकरी शेतमजूर कुटुंबातून आला. हा शिकाय नव्हता. गायकवाड साहेब याच्या आईला बोनस परत चावला होता. 8 वर्ष झाली आणि ॲक्च्युली शी वॉज सेव्हड बाय मी. आणि त्या माऊलीच्या नशिबात आजचा दिवस पाहायचा योग. तर म्हणजे जवळचा शेतकरी शेतमजूर कुटुंबातला पुण्यातून निर्मिती कराळे सर म्हटल्यासारखं आणि आज एवढी मोठी वास्तू निर्माण केली. पहिल्यांदा मी गायकवाड सरांचं अभिनंदन करतो. तुमचा आरसा म्हणजे पांडुरंग. शिक्षकाचा बंदे सर शिक्षकाचा आरसा विद्यार्थी असतो. आम्ही काय बोलतोय हे तुमचा आरसा. तुम्ही काय शिकवलं तुम्ही काय घडवलं हे त्याच्यामध्ये दिसतं. मुंबईसारख्या स्टँडर्ड कॉलेजमध्ये तो शिकलाय. डॉक्टर अशोक पवार साहेबांनी बऱ्याच वैद्यकीय क्षेत्राच्या गोष्टी सांगितल्या. त्याला पहिले डेंटिस्ट सतीश पंचवार हे 25 वर्षापूर्वी माझ्याकडे आले. तो पहिला दाताचा डॉक्टर. सर येऊ की नको त्याला पहिल्यांदा आम्ही मुखेडमध्ये आणलं आणि आज इथं 10 डेंटिस्ट आहे. असं म्हणतात की स्पीड इज कॅल्क्युलेटेड ॲज अ माइल्स पर आवर. इथून नांदेडला गाडी 60 किलोमीटर प्रति आवर आहे का 70 आहे का 100 आहे. पण लाईफ इज कॅल्क्युलेटेड ॲज अ स्माइल्स पर आवर. तुम्ही एका तासाला किती हसता याच्यावर तुमचं जीवन असतं. आणि अनेकांच्या जीवनात सुंदर हास्याची निर्मिती करणारे हे दंतरोग तज्ञ असतात. हल्ली तर दंतरोगाचं सौंदर्यशास्त्र फार पुढं आहे डॉक्टर म्हणते. आता आजच्या जमान्यात वेडे वाकडे दात असलेले मुलं मुली दिसणार नाही. कुठल्याही मुलीचं लग्न होत असेल तर ती पहिल्यांदा दाताच्या डॉक्टरकडे जाते. चेहऱ्यावर सुंदरता आणण्याचं कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीचं मोठं काम हे डेंटिस्ट करत असतात. पांडुरंगाने नवीन तंत्रज्ञान आणलंय. त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःच सांगितलं. याबद्दल मी जास्त भाष्य करत नाही. या सुविधांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. पांडुरंगाच्या बाबतीत त्याचं सोशल कनेक्ट हे डॉक्टरचं सामाजिक अंग केवढं आहे याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. नेवा हा सेवेचा भाग असतो. पण कमी वयामध्ये त्याचं कौतुक याच्यासाठी की कमी वयात त्यांनी एवढं ही गोष्ट निर्माण केलं. आणि शेतकरी शेतमजुरांचा हा मुलगा एवढं मोठं कार्य करतो. कारण या भारतीय संविधानाचं विजय मोठं म्हणजे तळागाळातला माणूसही मोठा होऊ शकतो. त्याचा स्वभाव त्याचं स्किल आणि त्याचं बोलण्याची समाजात मिसळण्याची इतरांना संकटकाळी मदत करण्याची प्रवृत्ती निश्चितच त्याच्या अंगी खूप चांगल्या रीतीनं घडलेली आहे. त्याच्या या सेवेचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. मी पांडुरंगला एवढं सांगतो जरा इकडं ऐकतो की बाबाने आजचं विज्ञान हे उद्याचा काळ आहे. डॉक्टर पवार साहेबांनी सांगितलं की अत्यंत अवघड क्षेत्र आहे. डॉक्टर ही एक पेटलेली मेणबत्ती आहे. वरून समाजासाठी जळते आणि खालून स्वतः जळत असते. हे समाजाला कधी दिसत नसतं. डॉक्टर इज अ बर्निंग कॅन्डल फ्रॉम बोथ एंड्स. डॉक्टरचं जीवन हे कष्टदायी असतं. समाजाला एकच अंग दिसत असतं. ते मखमली पोटासारखं आहे. बाहेरून मखमल असतं आणि आतून पांढरंच असतं. असं हे आजकाल आणि आज वैद्यकीय क्षेत्र एका अवघड प्रवासातून आपल्या देशात जात आहे. एकीकडे बदलतं तंत्रज्ञान तर रोज शिकलं पाहिजे. तुम्ही नवीन तंत्रज्ञान जर नाही आणलं तर समाजातून तुम्ही बाहेर फेकल्या जातात. हे सत्य आहे. पांडुरंगला ही जरूर तो करतोय अपडेटिंग. इतर डॉक्टरही करतात. हे तर करावं. गरजेप्रमाणे गरीब रुग्णांना जरूर सवलती द्यावी. आणि माणूस केवळ वैद्यकीय गोळ्या आणि इंजेक्शन ह्याच्यावर मोठा होत नाही. कधी कधी डॉक्टरांच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्राच्या गोळ्यात राहा असे आम्ही सांगत असतो. तर सर्व गोष्टीने तुमचं वैद्यकीय ज्ञान तुमचं सामाजिक अंग तुम्ही समाजासाठी काय करताय याच्यावर तुमचं मूल्यमापन होत असतं. पांडुरंगाच्या सगळ्या गोष्टीनं तो चांगला आहे. त्रुटी असतील तर त्या तू भरून काढाव्यात. एवढंच मी तुला ज्येष्ठ म्हणून सांगतो. कारण पांडुरंग माझ्या मुलाचा वर्ग देतात.
दारवाणीने मी त्याला सांगू शकतो. आणि त्याची ही नवीन वास्तू आहे, अति मन भरून आला की एवढं त्यानं चांगलं सुंदर डेव्हलप केलं आहे. याचा फायदा जनतेने घ्यावा. आणि हे जे रोपटं लावले शहरामध्ये, आज 70 डॉक्टर आहेत की सतीश पंचवार आले, अविनाश पाळेकर आले, संदीप ढगे आला. आम्ही 3 ICU काढले की मुख्यांचं वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर गायकवाड साहेब नांदेड तर आमचं क्षेत्र आहे. त्याच्याकडे ICU आहे, व्हेंटिलेटर्स आहेत, शॉक द्यायच्या मशीन्स आहेत. जनतेला इथला माणूस आरोग्याच्या सुविधा विना मरणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो. आणि आमची संघटना प्रत्येक अंगानं समाजामध्ये सहभागी होत असते. तर पांडुरंग त्याच्यात यशस्वी होईलच. त्याला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आपण सर्वजण थांबला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि पांडुरंगला सांगतो की आता रिलॅक्स होऊन तुमचे कार्यक्रम करायला हरकत नाही. सर, तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही चांगला विद्यार्थी आमच्या मुंबईवासियांसाठी पाठवला आहे. सर कराडचे राहतात मुंबईला, त्यांचा विद्यार्थी आहे मुखेडला. तर हा खूप लांबचा प्रवास आहे. निश्चितच त्याची प्रगती होईल. आमचे बालरोगतज्ञ आहे, अक्षय आंबेडकर आहे, अक्षय आंबेडकर आहे. मुखेडमध्ये सगळ्या स्पेशालिटी येत आहे. तर पुढच्या 5 वर्षात मुखेड वैद्यकीय सेवेचा उच्च दर्जा निश्चितच गाठेल, त्याची मी ग्वाही देतो. आणि पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.